टायर डेप्थ गेज आहे, टायर चेक करायचा स्लॉट आहे, ओरिजिनल पेंट आहे, याची मायक्रॉनची जी थिकनेस आहे 91.6 आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमची गाडी सेल करायची आणि मार्केटमध्ये तुम्हाला योग्य ती किंमत भेटत नाही तर काळजी करू नका. कार24 मध्ये तुम्हाला तुमच्या गाडीची योग्य ती किंमत. या मित्रांनो, आपल्यासोबत जोडले गेलेले कार24 कडून किरण सर. नमस्कार. सर, आपल्याला गाडी सेल करायची आहे तर ती प्रोसेस कशी असणार आहे ती आपल्या युवसना पण दाखवून द्या. या मॅम, तुम्हाला सांगतो प्रोसेस कशी असते. गाडीचं इन्स्पेक्शन होतं. इन्स्पेक्शन साठी 30 ते 40 मिनिट लागतात. इन्स्पेक्शन मध्ये 140 चेक पॉइंट चेक होतात. Yes. गाडी ऍक्सिडेंटल, नॉन ऍक्सिडेंटल, इंटेरियर, टायरची कंडिशन, प्राइस ही आपण अशी देतो जे मार्केट आहे मार्केटपेक्षा आपण जास्त रेटला परचेस करतो, ओके. कारण स्वतःच सेल्स आहे. तुम्हाला मी दाखवतो आपल्याकडे गाडी कशी इन्स्पेक्ट केली जाते. किरण सर, ह्या गॅजेट बद्दल थोडस सांगा आम्हाला. हा आपला आहे पेंट कोटिंग मीटर. त्याच्यातून कळतं की आपल्या गाडी रिपेंट झाली नाही झाली. हा दुसरा आहे टायर ट्रेड गेज. टायरची वेअर अँड टेअर किती प्रमाणात झिजलाय एमएम मध्ये काउंट करतात. एसी मीटर, एसीची कुलिंग तर टेम्परेचर हा काउंट करतो. चौथा आहे हा ओबीडी स्कॅनर. ईसीएम स्कॅनर असतो, तो स्कॅन करून गाडीमध्ये काही इलेक्ट्रिक फॉल्ट असेल तर तो डिटेक्ट करतो. ही गाडी आपण परचेस करताना आपण जे चेक पॉइंट्स आहेत आपल्या, हा गाडीचा मेन अपराध. गाडीचं जे सिलेंट आहे, सिलेंट आणि हे वेल्डिंगचे स्पॉट, हे रोबोटिक वेल्डिंगचे स्पॉट असतात, करून आपण परचेस करतो. स्पॉट जर ओपन असतील तर ही गाडी आपण परचेस करत नाही. लोकल डीलरला किंवा वेंडरला आपण प्रोव्हाइड करतो, स्वतः परचेस करत नाही. त्याच्यामुळे आपल्या गाडीचा प्राइसिंग मध्ये हेल्प होते. प्राइसिंग एक बेस्ट आणि वेल गुड प्राइस भेटते. तुम्ही पण आपली घर बसल्या गाडी बुक करून, इन्स्पेक्शन बुक करून गाडी सेल करू शकता. एकदम सोपी प्रोसेस आहे. ऍप डाउनलोड करायचं, त्याच्यामध्ये सेल कारवरती गेले, कारच्या डिटेल्स टाकायच्या, मोबाईल नंबर टाकायचा आणि कारचा जो स्लॉट आहे इन्स्पेक्शनचा तो बुक करून तुम्ही गाडी सेल करू शकता. इन्स्पेक्शन इंजिनियर घरी येतात, गाडीचं व्हॅल्युएशन करतात. 40-45 मिनिटाचा वेळ लागतो. ते झालं की एक ते 2 तासामध्ये प्राइस येते. झाल्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता सेल करायची नाही करायची.